सोलापूर हे कामगार आणि कष्टकऱ्यांचे शहर आहे. कामगारांचे शहर आणि गिरणगाव म्हणून याची खरी ओळख. सोलापूर शहराची लोकसंख्या 14 लाखापर्यंत गेली असली तरी सोलापूर महानगरपालिका मात्र येथील नागरिकांना अद्यापपर्यंत नागरी सुविधा देण्यामध्ये सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. भर रस्त्यावर मोकाट जनावरे सोडून जनावरांची मालक चक्क हॉटेलमध्ये पार्ट्या करत असून त्यानंतर दिवस मावळल्यानंतर हेच जनावरांचे मालक ही जनावरं घरी घेऊन जातात आणि सकाळी मात्र पुन्हा रस्त्यावर सोडत असल्याचं विदारक वास्तव समोर येत आहे. आणि या मोकाट जनावरांमुळे सोलापूर शहरातील संपूर्ण रस्त्यांवर प्रचंड मोठे ट्रॅफिक जाम होत असून मोठमोठे अपघातसुद्धा घडले आहेत आणि घडत आहेत. या अपघातामुळे अनेक नागरिकांना कायमचं अपंगत्व आले असून अनेकांचे जीवसुद्धा या अपघातात गेले असले तरी महापालिकेचे अधिकारी अजूनही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये घोरत आहेत. या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे आणखी किती जणांचा बळी जाणार? महापालिका म्हणजे मरा आणि सोलापूरकरांनो नुसताच कर भरा यासाठीच आहे की काय, असा परखड प्रश्न उपस्थित करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त ताबडतोब न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख तथा कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला आहे. महापालिकेचे अधिकारी मात स्मार्ट सिटी दाखवा आणि बक्षीस मिळवा असं फलक दिसत असून सोलापूर महापालिकेवर सध्या ही नामुष्कीची वेळ आलेली आहे. सध्या सोलापूर शहरात चायनीज सेंटर आणि चिकन 65 गाड्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रस्त्याच्या रहदारीला अडचणी येत असून यातून अनेक अपघात होत असून केवळ कुत्री मोटरसायकलला आडवी आल्यानंतर ती प्रसंगी चावा घेत असल्यामुळे आणि सध्या ही रेबीज लस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत नसल्याने आणि याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नसल्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिका कधी करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर शहरातील गोरक्षक गाय वाचवा म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात. परंतु सोलापूर शहरातील मुख्य चौकातील रस्त्यांवर अनेक मोकाट जनावरांमध्ये गायीसुद्धा बसलेल्या त्यांना आजपर्यंत का दिसल्या नाहीत हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे. या मोकाट जनावरांमध्ये असणाऱ्या गायी या गोरक्षकांना कधी दिसणार? सध्या महापालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी हे माजी झाल्यामुळे ते निवांत असले तरी महापालिका प्रशासन मात्र सोलापूरकरांना सुविधा देण्यामध्ये अपयशी ठरले असून फक्त कर भरण्यामध्ये मात्र सोलापूर महापालिका नंबर 1 वर असल्याचे दिसत आहे.